नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम याचा अभ्यास केला की ज्यामध्ये आपण आय इंटू ओमेगा इक्वल्स टू आय इंटू ओमेगा I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 ओमेगा 2 म्हणजेच काय अँग्युलर मोमेंटम यल हे कॉन्स्टंट असतं हे आपण पाहिलं. आता इथं ओमेगाच्या जागी आपण 2 पाय n असं जर घेतलं म्हणजे I1 इज 2 पाय n1 इज इक्वल्स टू I2 2 पाय n2. तर हे 2 पाय कॅन्सल होईल आणि आपल्याला फायनली मिळेल I1 n1 इज इक्वल्स टू I2 n2. असं सुद्धा आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लिहू शकतो. यामध्ये महत्त्वाचं आपण पाहिलं की इफ I इन्क्रीजेस n डिक्रीजेस, इफ I डिक्रीजेस n इन्क्रीजेस. तर हे जे आपण पाहिलं याच्यावर एक एक्झाम्पल आपण आता सोडूया. इथं आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल नंबर 1.8 की जे सोडवून दिलेलं आहे ते आपण समजावून घेऊया. ए स्फेरिकल वॉटर बलून इज रिव्हॉल्विंग ॲट 60 RPM. आता इथं बघा तो जो बलून आहे गोल असा स्फेरिकल आहे आणि त्याचा स्पीड दिला आहे 60 RPM. आता हे स्पीड म्हणजे ॲक्च्युली फ्रिक्वेन्सी आहे. n इज इक्वल्स टू 60 RPM. RPMचा RPS कसं करतो आपण 60ने डिवाइड करायचा. 60/60 इज इक्वल्स टू 1 RPS म्हणजेच हर्ट्ज. असं आपल्याला या ठिकाणी RPSमध्ये म्हणजे हर्ट्जमध्ये याची व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर पुढं काय म्हटलं बघा, इन दी कोर्स ऑफ टाईम 48.8% ऑफ इट्स वॉटर लीक्स आउट. म्हणजे जेव्हा ते बलून फिरत असतं तेव्हा 48.8% पाणी त्या बलूनमधलं त्या फुग्यामधलं हे खाली सांडलेलं आहे, लीक आउट झालेलं आहे. तर प्रश्न काय विचारला आहे, विथ वॉट फ्रिक्वेन्सी विल द रिमेनिंग बलून रिव्हॉल्व नाव. म्हणजे जसं जसं ते पाणी सांडत जाईल आणि 48.8% पाणी जेव्हा पूर्ण बाहेर पडलेलं असेल तर ते उरलेलं जे काही पाणी आहे त्या पाण्यामध्ये त्या बलूनचा अँग्युलर फ्रिक्वेन्सी किती असेल असा तो प्रश्न आहे. आणि निग्लेक्ट ऑल ऑन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस असं या ठिकाणी म्हटलं आहे पहा. मग आपण आता हे कसं सॉल्व करायचं बघूया आपण. तर आता यामध्ये पहिल्यांदा जे त्यांनी सांगितलं की 48.8% वॉटर लीक होईल असं म्हटलं आहे, लीक झालेलं असेल. तर किती राहिलं बरं मग 100मधून आपण 48.5 जर आपण सबट्रॅक्ट केलं तर 48.8 जर आपण सबट्रॅक्ट केलं तर किती येईल 100 मायनस 48.8 तर उत्तर येईल 51.2. म्हणजे आपण पर्सेंटेजमध्ये जेव्हा अशा किमती कुठल्याही दिलेल्या असतात तर ओरिजिनल व्हॅल्यू जी आहे ती आपण 100 घ्यायची, M1 100 समजा. तर नंतरचं राहिलेलं पाणी जे आहे त्या पाण्याचं मास जे आहे ते किती 51.2. त्याला आपण M2 म्हणूया. म्हणजे M1 100 घेऊया, M2 51.2 घेऊया आणि आपल्याला इथं M1/M2 हा जो रेशो आहे तो आपल्याला याप्रमाणे मिळेल 100/51.2 आणि त्याची व्हॅल्यू मिळेल 1/0.512. आता याची क्यूब रूटची व्हॅल्यू इथं मुद्दाम काढून ठेवली आहे कारण इथं पुढे आपल्याला ती लागणार आहे. तर ती क्यूब रूटची व्हॅल्यू मिळाली आहे 1.25. हे कॅल्क्युलेशन तुम्ही लॉगनी करायचं आहे. लॉग टेबलचा उपयोग करून हे सगळे कॅल्क्युलेशन करायचे. प्रत्येक न्यूमरिकलमध्ये लॉग टेबलचा उपयोग तुम्ही करायचा आहे. मग आता n1ची व्हॅल्यू 1 RPS, n2 काढायचं आहे. मग आता बघा आपलं मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युलीज प्रत्येक रिजिड बॉडीसाठी जे वेगवेगळे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत. इथं आता स्फिअर आहे, सॉलिड स्फिअर आहे. सॉलिड स्फिअरचा फॉर्म्युला I इज इक्वल्स टू 2/5 mr². मग आता दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला घ्याव्या लागेल. पहिल्यांदा जेव्हा पाणी 100% असतं तेव्हा 2/5 m1 r1² आणि नंतर I2 इज इक्वल्स टू 2/5 m2 r2². ह्यांचा आपण जर रेशो घेतला I1/I2 तर ते 2/5 कॅन्सल होईल आणि अशा प्रकारे हा रेशो मिळेल आणि M1/M2 इंटू R1/R2 असं मिळेल. आता हे R1/R2ची किंमत आपण इथं कशी काढायची बघूया आपण. ह्या R1/R2ची किंमत काढण्यासाठी आपण इथं काय केलं पहा. इथं मास आणि डेन्सिटी यांचं रिलेशन वापरलेलं आहे पहा. डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम हे माहिती आहे आपल्याला. देअरफॉर मास इज इक्वल्स टू
डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर आहे की ज्याची रेडियस आर घेऊ आपण, 4/3 पाय आर क्यूब. हा झाला मासचा फॉर्म्युला. आपल्याकडे आता दोन वेगवेगळे मास, म्हणजे पहिल्यांदा 100 आणि नंतर मग 51.2. हे पहा, M1 इज इक्वल्स टू हे R1 म्हणूया आणि M2 रो इंटू 4/3 पाय R2 क्यूब. यांचा जर रेशो घेतला आपण तर M1 अपॉन M2 इज इक्वल्स टू आपल्याला मिळेल R1 अपॉन R2 ब्रॅकेट रेस टू क्यूब. आणि मग आपण ह्याच्यावरून R1 अपॉन R2 जर काढलं तर काय मिळेल, M1 अपॉन M2 त्याचा काय येईल क्यूब रूट, म्हणजे 1/3 क्यूब रूट घेतलं. म्हणजे हे याप्रमाणे इथं हा काढले पहा, R1 अपॉन R2 इज इक्वल्स टू M1 अपॉन M2 ब्रॅकेट रेस टू 1/3 म्हणजे क्यूब रूट. मग आता या R1 अपॉन R2ची व्हॅल्यू या ठिकाणी काढली आहे. R1 अपॉन R2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे इथं पहा, म्हणजे R1 अपॉन R2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग आता R1 अपॉन R2ची व्हॅल्यू काय, M1 अपॉन M2 ब्रॅकेट रेस टू 1/3 आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे इंटू 2, म्हणजे टोटल काय होणार M1 अपॉन M2 ब्रॅकेट रेस टू 2/3. म्हणजे इथे याप्रमाणे इथे केलं पहा, ब्रॅकेट रेस टू ह्याचं 2/3 होणार, या R1 अपॉन R2चं 2/3 होणार. आणि हे M1 अपॉन M2 जे आहे ते त्याचा पॉवर किती आहे, M1 अपॉन M2 इंटू R1 अपॉन R2. R1 अपॉन R2चं किती आलं, M1 अपॉन M2 ब्रॅकेट रेस टू 2/3 आणि ह्याचा पॉवर 1. मग 1 प्लस 2/3 किती होणार, 5/3. म्हणजे M1 अपॉन M2 रेस टू 5/3 झालं पहा या ठिकाणी, 5/3. मग आता किमती घ्यायच्या आहेत या ठिकाणी. किमती कशा घ्यायच्या पहा, I1 ω1 इज इक्वल्स टू I2 ω2 हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे I1 2πN1 इंटू I2 2πN2, हे 2π कॅन्सल आणि N2 इज इक्वल्स टू I1 अपॉन I2 इंटू N1. आता I1 अपॉन I2ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला M1 अपॉन M2 ब्रॅकेट रेस टू 5/3. आता M1 अपॉन M2 किती काढलं आपण, 1.25 ते घेतलं. त्याचा या ठिकाणी त्याचा ब्रॅकेट जो आहे त्याचा ब्रॅकेट रेस टू 1/3 हे इथं लिहायचं राहिलेलं आहे, ब्रॅकेट रेस टू 1/3. मग आता बघा 1.25 ब्रॅकेट रेस टू 1/3 इंटू M1 अपॉन M2 ब्रॅकेट रेस टू 1/3 याची किंमत या ठिकाणी आपल्याकडे आहे 1.25. ती ह्याच्यामध्ये घेतली आहे इथं या फॉर्म्युल्यामध्ये, आणि ती घेतली 1.25 आणि हा 5 जो आहे इथला पॉवर 5 तो तसाच ठेवला इंटू N1ची व्हॅल्यू 1, हा गुणाकार आला एवढा 3.052 RPS. याप्रमाणे हा न्यूमरिकल झाला. आता आणखी एक न्यूमरिकल आहे पहा या ठिकाणी, एक्झाम्पल 1.9 ते आपण बघूया काय केलं पहा. 1.9 A ceiling fan having MI 2 kg meter square attains its maximum frequency of 60 RPM in 2π seconds. Calculate its power rating. म्हणजे एका सिलिंग फॅनचा मोमेंट ऑफ इनर्शिया I दिलेला आहे 2 kg meter square, फ्रिक्वेन्सी N दिली आहे 60 RPM. 60 RPMचा RPS करायचं, डिवाइड बाय 60 केलं 1 येणार. त्यानंतर टाईम दिला आहे 2π सेकंड्स, टाईम टी स्मॉल टी. अशा प्रकारे एवढ्या किमती देऊन आपल्याला काय काढायचं आहे, पॉवर. आता पॉवर काढण्यासाठीचं काय फॉर्म्युला आपल्याकडे, आपण लिनियर मोशनमध्ये पॉवर कसा काढतो, फोर्स इंटू वेलॉसिटी, लिनियर मोशन. तसं आता इथं आता हे रोटेशनल मोशन आहे, त्याचं पॉवर काढण्यासाठी पॉवर इन रोटेशनल मोशन, फोर्सच्या जागी आपण काय घ्यायचं, टॉर्क घ्यायचं आणि व्हीच्या जागी काय घ्यायचं, ओमेगा घ्यायचं, म्हणजे लिनियर वेलॉसिटी व अँग्युलर वेलॉसिटी. मग आता टॉर्क आणि ओमेगा या दोन किमती आपल्याला या ठिकाणी काढाव्या लागतील आणि त्यावरून आपल्याला पुढचं सोडता येईल. टॉर्क म्हणजे काय घेणार, I इंटू अल्फा, आणि हे ओमेगा म्हणजे काय 2πN असं आपल्याला घेता येईल पहा. मग I म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा ऑलरेडी दिला आहे, अल्फा दिलेला नाही, अल्फा काढावा लागेल. अल्फा कसा काढणार, हे पहा या ठिकाणी तो अल्फा काढला आहे, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाईम टी.
फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी किती काढली आहे हे पाहिजे आहे. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी 0 आहे कारण तो सिलिंग फॅन सुरुवातीला थांबलेला आहे आणि नंतर तो त्याचा फायनल ओमेगा जो आहे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी 2πn प्रमाणे 2π इंटू एन यांची व्हॅल्यू 2. या न्यूमरिकलमध्ये इथं जी फ्रिक्वेन्सी जी दिली आहे ती 60 RPM दिली आहे आणि घेताना मात्र इथं यांची व्हॅल्यू 2 घेतली आहे. म्हणजे या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे पहा. या 60च्या जागी इथं पाहिजे 120 RPM. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल n = 2 RPS मिळेल आणि त्याप्रमाणे ओमेगाची व्हॅल्यू मिळेल 4π रेडियन फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. मग आता अल्फाची व्हॅल्यू मिळाली 2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अल्फा आय माहिती झालेला आहे 2 दिलेला आहे, अल्फा माहिती झाला 2 आणि ओमेगा 4π अशा प्रकारे 16π वॅट आन्सर आलेला आहे आणि ते पायची व्हॅल्यू 3.142 घेतल्यानंतर 50 वॅट असा आन्सर या ठिकाणी आपल्याला मिळते. आपण आता हे झालं 2 न्यूमरिकल्स. हे तुम्ही वहीमध्ये लिहायचेत आणि सोडवायचेत. तर आपण पुढचा एक टॉपिक आहे की ज्याचं नाव आहे रोलिंग मोशन. तर रोलिंग मोशन काय आहे? व्हेरियस मोशन्स possessed by a rigid body. Rigid body possesses different types of motions. For example, translational motion, rotational motion, combination of translational and rotational, that is called rolling motion. ट्रान्सलेशनल मोशनमध्ये काय असतं? एक ब्लॉक आहे पहा, तो असा घसरत पुढे चालला आहे, सरळ चालला आहे, स्ट्रेट लाईन. द ब्लॉक इज स्लाइडिंग डाऊन ऑन अन इन्क्लाइन्ड प्लेन. All particles of the body move together. They have same velocity at any instant of time. आता रोटेशनल मोशनमध्ये ती वस्तू कशी फिरत असणार? आता दिस इज अ एक्झाम्पल ऑफ रिजिड बॉडी अँड द बॉडी इज रोटेटिंग अलॉंग ए स्ट्रेट लाईन ॲक्सिस ऑफ रोटेशन. द बॉडी विल अंडरगो रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन आर द मोशन ऑफ ए सिलिंग फॅन, पॉटर्स व्हील, मेरी गो राऊंड एक्सेट्रा. कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील की तिथं रोटेशनल मोशन आपण दिसून येतं आपल्याला. मग आता रोलिंग मोशन कसं असेल ते आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. रोटेशनल मोशनचा हा जो अभ्यास आहे तो आपण सध्या करतो आहे, परंतु रोलिंग मोशन एक नवीन मोशन आपल्याला आता बघायला मिळेल. काय आहे ते रोलिंग मोशन बघूया आपण. रोलिंग मोशन आता बघा, ही एक चकती आहे, डिस्क आहे, ती अशी गोल फिरत फिरत पुढे यायला लागली आहे. तर ह्यालाच आपण म्हणायचं आहे रोलिंग मोशन. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मोशन तिथं दिसून येतात. रोलिंग मोशनच्या बॉडी वस्तूची टोटल कायनेटिक एनर्जी किती असेल ते आपण आता बघूया. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोलिंग बॉडी लिनियर कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ती वस्तू सरळ देखील जात असते आणि रोटेशनल देखील होत असतं, त्यामुळं त्याची टोटल एनर्जी ही लिनियर कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी असं आपण घेऊयात. लिनियर कायनेटिक एनर्जी हाफ mv² आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी हाफ I⍵². या दोघांची आपण बेरीज केली आहे. आय म्हणजे इथं घेऊयात आपण जनरल फॉर्म्युला I = mk². आता के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन हे माहिती आहे आपल्याला आणि ω²च्या जागी काय घेऊयात v²/r². कसं काय? v = r⍵. देअरफॉर ओमेगा = v/r. ω²ची व्हॅल्यू v²/r² इथे घेतली तर आपल्याला याच्यामध्ये हाफ mv² कॉमन काढता येईल आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार 1 + k²/r². सो दिस इज दॅट एक्सप्रेशन फॉर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोलिंग बॉडी. थँक्यू. याच्यामध्ये हा जो के जो आहे हा के जसा बदलेल म्हणजे केची व्हॅल्यू जशी चेंज होईल ती वस्तू कुठली आहे त्याप्रमाणे, तर त्याची टोटल कायनेटिक एनर्जी या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला दिसेल. मग आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी आता घेऊयात की जेणेकरून तुमच्या हे लक्षात येईल. बघा, आता मी इथे 2 उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. एक पहिल्यांदा सॉलिड स्फिअरचं दिलं आहे आणि दुसरं दिलेलं आहे डिस्कचं. आता डिस्कचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आय जो असतो तो किती असतो mr²/2 आणि मग त्याची केची व्हॅल्यू किती येईल? केची व्हॅल्यू कशी काढतो आपण? ह्यातलं m काढून टाकायचं आणि जे काही राहील त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचं r/√2. असं प्रत्येक ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्यांचा केची व्हॅल्यू याप्रमाणे आपण काढू शकतो. मग आता केची व्हॅल्यू माहीत झाली आपल्याला. मग आता केची व्हॅल्यू इथं आपण जर सबस्टिट्यूट केली या फॉर्म्युलामध्ये तर आपल्याला काय मिळेल पहा, हाफ mv² इंटू ब्रॅकेट 1 + के किती r/√2. आता के स्क्वेअर आहे त्यामुळे काय येणार r²/2 आणि इथलं हे r². मग आता हे r² कॅन्सल म्हणजे इथं काय राहणार 1 + हाफ.
हाफ एम व्ही स्क्वेअर, 1 प्लस हाफ म्हणजे किती 3/2 आणि याप्रमाणे 3/4 एम व्ही स्क्वेअर असा फॉर्म्युला मिळाला डिस्कचा. अशाच प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, सगळ्या वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म्युल्यावरून केची व्हॅल्यू काढायची आणि ती केची व्हॅल्यू या ठिकाणी इथं सबस्टिट्यूट करायची आहे आणि मग तुम्हाला प्रत्येक वस्तूचा मोमेंट रोलिंग कायनेटिक एनर्जीचा आन्सर मिळेल. हे पहा, डिस्कसाठी इथं आत्ता मी सांगितलं 3/4 एम व्ही स्क्वेअर. तर या एक्झाम्पलमध्ये मास दिलेला आहे, त्यानंतर त्याची वेलॉसिटी पण दिली आहे आणि आन्सर आलेला आहे 27 जूल. त्याचप्रमाणे सॉलिड स्फिअरसाठी तुम्ही करून बघा, 7/10 एम व्ही स्क्वेअर येतं आणि त्याचा मास आणि वेलॉसिटीची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आन्सर येतं 28 जूल. या ठिकाणी तुम्हाला मी सगळ्या वेगवेगळ्या वस्तूंचं टोटल कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युलेज दिलेले आहेत. हे पाहिजे, रिंग आणि हॉलो सिलेंडर दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असतो mr² आणि त्याची व्हॅल्यू टोटल कायनेटिक एनर्जीची mv² येते. डिस्क आणि सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असतो mr²/2, त्याचा आन्सर येतं 3/4 mv². हॉलो स्फिअरसाठी 2/3 mr² मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि त्याचा टोटल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 5/6 येतो. सॉलिड स्फिअरसाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला 2/5 mr² आणि त्याचा टोटल कायनेटिक एनर्जीचा आन्सर येतं 7/10 mv². तर ह्याचा सगळा अभ्यास करा आणि आपण उद्या रोलिंग डाऊन बॉडी विच इज रोलिंग डाऊन ऑन अन इन्क्लाइनड प्लेन त्याची व्हेलॉसिटी आणि त्याचं ॲक्सेलरेशन काढायचं उद्या बघूया आपण. ओके, थँक्यू.